तर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम असून आज त्यांचा लिफाफा हे चिन्ह त्यांना मिळाले। दरम्यान सांगलीमध्ये कार्यकर्त्यांनी हातात लिफाफा घेऊन जल्लोष साजरा केला। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी शंकर देवकुळे यांनी। बंडखोरी करत विशाल पाटील हे आपल्या निर्णयावर ठाम राहिलेले आहेत आणि सांगली लोकसभामध्ये त्यांनी लढत द्यायचा निर्णय घेतलेला आहे। आपण पाहू शकता आता कार्यकर्ते आज आक्रमक झालेले आहेत। विशाल पाटील यांना पाकिट लिफाफा हे चिन्ह मिळालेले आहे। आपल्या समोर विशाल पाटील यांच्या कार्यालयासमोर जे कार्यकर्ते उभे राहिलेले आहेत त्या आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधत आहोत। तुमचं नाव सांगा, विशाल पाटील यांना चिन्ह मिळाले, कसं पोहोचवणार? विशाल पाटलांनी या सांगली जिल्ह्यातल्या जनतेसाठी अपक्ष उमेदवारी ठरलेली आहे। या जनतेनेच त्यांना उमेदवारी ठेवण्याचा आज भाग पडलेला आहे आणि म्हणूनच आज या ज्या उमेदवारीला संपूर्ण जनतेतून लोकसभा मतदारसंघातून अतिशय चांगल्या मताने विशाल पाटील यांना निवडून आणणार आहेत। सांगली जिल्ह्यातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिकीट वाटप करताना महाविकास आघाडीनं कुठल्याही पद्धतीत ग्राउंड रियालिटी बघितलेली नाही, परंतु ही निवडणूक ही सांगलीच्या जनतेने हातात घेतलेली आहे। त्यामुळे सांगलीची जनताच आता ही निवडणूक लढेल आणि येत्या 7 तारखेला जी निवडणूक होईल त्यात आमचं चिन्ह हे पाकिट असणार आहे। या पाकिटाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घराघरात पोहोचू आणि 4 तारखेला आम्ही नक्कीच गुलाल विशालदादांच्या नावानं लावू। मला सांगा, चिन्ह मिळवण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला, यात सुद्धा राजकारण झालं असं वाटतंय? तिकीट मिळालं नाही यात नक्की दादा घराण्यावर आत्तापातोर भरपूर जणांनी प्रयत्न केलेला की दादा घराण्याला या ठिकाणी संपवण्याचा, पण आमचं त्यांना एकच म्हणणं आहे, ज्यांनी कापलं आमचं तिकीट त्यांनी लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त पाकिट। कॅमेरामन सुनील सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी।